सातारा जिल्हा परिषदेच्या मतदानासाठी आता तयारीला वेग आलाय। जिल्हा परिषदेच्या 65 गट पंचायत समितीच्या 130 गणांसाठी मतदान आहे। 233 जण जिल्हा परिषदेसाठी तर गणासाठी 395 उमेदवार हे रिंगणामध्ये। सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गट आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। जिल्हा परिषद गटासाठी 233 जण रिंगणामध्ये उतरले तर गणासाठी 395 जण रिंगणामध्ये आहेत। मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार महेश शिंदे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गट आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी उद्या मतदान पार पडत आहे। निवडणूक आयोगाकडून देखील जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। मी सध्या उभा आहे साताऱ्यातील जिल्हा परिषद या इमारतीच्या इथे। एकंदरीतच सातारा जिल्ह्यातील निवडणुकीचं चित्र बघायला गेलं तर भाजप असेल, शिवसेना असेल, दोन्ही राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, हे देखील स्वबळावर लढताना बघायला मिळते आणि काही तालुक्यांमध्ये देखील एकमेकांची युती झाल्याचं चित्र समोर आहे। गेल्या निवडणुकीचं चित्र सांगायचं झालं तर गेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती। त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर भाजपने कुठेतरी मोठी ताकद निर्माण केलेली होती। गेल्या 5 वर्षांपासून देखील भाजपची मोठी ताकद या जिल्ह्यामध्ये वाढताना पाहायला मिळते। त्यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे असतील, उदयनराजे भोसले असतील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले असतील, मनोज घोरपडे आमदार असतील, यांनी मोठी ताकद भाजपची या सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण केल्याचं देखील आता पाहायला मिळते। एकंदरीतच बघायला गेलं तर संपूर्ण या 8ही तालुक्यांमध्ये देखील आता निवडणुकीचं अंतिम तयारी देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळते। एकंदरीतच बघायला गेलं तर या संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये बघायला गेलं तर सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळते। यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर भाजपचे मंत्री जयकुमार गोरे असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, त्याचबरोबर खासदार उदयनराजे भोसले असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे जे पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत यांची देखील आता लढाई यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र पाहायला मिळते। उद्या नेमकं मतदान पार पडत आहे आणि नेमके मतदार कोणाच्या बाजूने कौल टाकतात हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।